जय भीम नमोबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। भद्रावती येथील 30 वर्षांपूर्वी निप्पॉन डेंड्रो प्रकल्पाला जमीन दिली, त्यामुळे रोजगार हिरावला। जमीन दिल्यानंतर 5 वर्षे होऊन सुद्धा प्रकल्प सुरू झाला नाही व निप्पॉन डेंड्रो प्रकल्प स्थगित करण्यात आला, म्हणून जमिनीवर शेती सुरू करण्यात आली। उपविभागीय अधिकारी झेनित चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत एसडीओ कार्यालय वरोरा येथे पार पडलेल्या बैठकीत आपल्या मागण्या मांडताना नवीन प्रकल्प शेतकऱ्यांना मान्य आहे, परंतु योग्य मोबदला देऊनच काम सुरू करावा। पोलिसांचा धाक दाखवून वेठीस धरू नका, अशी भूमिका निप्पॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्तांनी मांडली। 98 पर्यंत व्याज आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्यावेळी रवाट पूर्ण झाली त्या तारखेनुसार आम्हाला तुम्ही पैसे द्यायला पाहिजे ना। जे हे पैसे दिले नाही, नंतर मग काही लोक कोर्टात गेले, लोकांना वाटले आम्ही कोर्टात जिंकलो, हे आम्ही जिंकलो नाही, हेच पैसे आम्हाला त्याने परत दिले कोर्ट म्हणजे MIDC समजते का। 2 अवॉर्ड मध्ये आमची जमीन घेतली। आमचे एक तर तुम्ही जमीन आता जे हल्ली तुम्ही जे प्रोजेक्ट आणत आहे हा आम्हाला एक तर ह्या नवीन नियमानुसार भाव द्या, नाहीतर मग आमची जमीन परत द्या। आम्ही आता तुम्हाला पैसे देतो, आता फोन पे मारून फोन पण मारून देतो। नोकऱ्या पाहिजे आणि 30-35 वर्ष झाले जमीन पडीत आहे। आम्ही आमचे पोरबार उपाशी मरत आहे, तरी आता आम्ही वाढता जमीन वाहत आहोत आणि त्याची भरपाई आम्हाला देण्यात यावं आणि निप्पॉन डेंड्रो कंपनीनं आणि हे करावं, हे एवढीच मागणी माझी आहे। मागील 28 वर्षापूर्वी शेतकऱ्यांकडून जमीन घेतली, ती कवडीमोल भावाने घेतली आणि ज्या प्रकल्पाकरता ती जमीन घेतली तो त्या ठिकाणी प्रकल्प झालेला नाही। त्यामुळं ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांची मुलं बाळं बेरोजगार झाले आणि कंपनी झाली नाही। त्याच्यामुळं 4-5 वर्ष आम्ही वाट पाहिली का कंपनी येईल आणि आम्हाला उपजीविकासाठी काही माध्यम भेटेल, परंतु तसं काही झालेलं नाही। त्यानंतर आम्ही आपल्या जमिनी व्हायला लागलो आणि आज शासन त्या ठिकाणी काही कंपन्या आणू इच्छित आहे। आम्ही कंपनीच्या विरोधात नाही, परंतु कंपनी आल्यानंतर आमच्यावर जी उपासमारीची वेळ येईल याचा विचार शासनानं करावा आणि आज जमिनी त्या आमच्या ताब्यामध्ये आहे, त्या जमिनीचा मोबदला आम्हाला द्यावा, सोबत आमच्या परिवारातील युवकांना नोकऱ्या द्यावं, अशी आमची शासन दरबारी मागणी आहे। आणि त्या संदर्भात आज या ठिकाणी SDO साहेबांसोबत आणि कंपनीच्या लोकांसोबत आमची मीटिंग आहे। यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत। बहुजन समाज पार्टीच्या वतीने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आज देशभरात निषेध करण्यात येत आहे। तर वर्धा बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत निदर्शने आंदोलन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। बाबासाहेब का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। बाबासाहेब का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। बाबासाहेब का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अमित शाह शर्म करो, शर्म करो, शर्म करो। अमित शाह शर्म करो, शर्म करो, शर्म करो। अमित शाह इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। अमित शाह इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। अमित शाह इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। अमित शहाचं करायचं काय? अमित शहाचं करायचं काय? बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। देवेंद्र फडणवीस सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अनुवादी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। बाबा साहब का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। बाबा साहब का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। बाबा साहब का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। बाबा साहब के सम्मान में BSP मैदान में, बाबा साहब के सम्मान में BSP मैदान में, बाबा साहब के सम्मान में BSP मैदान में। अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अमित शहाचं करायचं काय? बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्ह्याच्या वतीनं
आज बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावतीजी यांच्या आदेशान्वये तसेच राष्ट्रीय कोऑर्डिनेटर आकाश आनंद, या महाराष्ट्र प्रदेशचे कोऑर्डिनेटर सन्मान्य डॉक्टर अशोक सिद्धार्थ, प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या आदेशान्वये आज संपूर्ण महाराष्ट्रात बहिणजीच्या आदेशाने संपूर्ण देशभरामध्ये देशव्यापी आंदोलन, निदर्शने आणि धरणे आंदोलन जिल्हा कचेरी कार्यालयावर सुरू आहे। त्या अनुषंगानं वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष रोमदर्शी भैसारे तसेच सगळे जिल्हा पदाधिकारी, विधानसभे महिला अध्यक्षा मंदाताई नाकल्या सगळ्यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यामध्ये निदर्शने आणि आक्रोश आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि मी मोहन राईकवार प्रदेश महासचिव या विदर्भाचा इंचार्ज या नात्याने मला वर्धेला आणि नागपूरला सुद्धा उपस्थित राहायचं आहे। परंतु आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या संविधानामुळे या देशातील सर्व जाती धर्मातील लोकांना हक्क, अधिकार आणि न्याय मिळालेले आहे, अशा परिस्थितीमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे स्त्रियांना समानतेच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये 50% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळालं, हे सगळं असताना त्या सर्वांचे हक्क अधिकार संविधानामुळे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या प्रयत्नामुळे सुरक्षित आहे। अमृत महोत्सवी वर्ष संविधानाचं असताना संसदेमध्ये जी चर्चा चालू होती संविधानावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वारंवार संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाचे लोक घेत होते। प्रत्येक पक्षाचे लोक आंबेडकरांचं नाव घेत असल्यामुळं निश्चितच बाबासाहेबांमुळेच जर त्यांना भलं झालं असेल, त्यांना या जिवंतपणे स्वर्ग मिळाला असेल तिथल्या लोकांना, तर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव निश्चित घेणार आहे। परंतु या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे मनोवादी विचाराचे असल्यामुळे त्यांच्या पोटात पोटसूळ उठला आणि जेव्हा ते या संसदेमध्ये संविधानावर चर्चा सुरू असताना बोलायला लागले तेव्हा ते असं म्हणाले, आंबेडकर आंबेडकर आंबेडकर। अरे आंबेडकरांचं एवढं, यांच्यापेक्षा देवाचं नाव जर तुम्ही घेतलं असतं तर 7 जन्म तुम्ही स्वर्गात गेले असते। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे या देशातील शोषित, उपेक्षित दलित लोकांना जिवंतपणे स्वर्ग मिळाला, मानसन्मानाचे हक्क, अधिकार मिळाले। अरे काय स्थिती होती आमच्या लोकांची आम्हाला माहीत आहे की त्यांना रस्त्यावर चालणं कठीण होतं, रस्त्यावर चालता येत नव्हतं, पाणी पिण्याचा हक्क अधिकार नाही होता, चांगले कपडे घालण्याचा हक्क अधिकार नव्हता, तो बाबासाहेबांमुळे मिळाला। आणि म्हणूनच बाबासाहेब आमच्या सर्व भारतीयांसाठी, सर्व या देशातील उपेक्षितांसाठी देवापेक्षा मोठे आहे। देव त्यांचं संविधानानं प्रत्येक धर्माच्या लोकांना आपल्या पद्धतीनं पूजा अर्चना देवाचं ज्याला कोणाला मानाचे अधिकार दिले। हे अमित शहा कोण आहे सांगणारे? या देशातील तर तुम्ही हे असं म्हणा की देवाला उपासना करा, याची उपासना करा। आणि म्हणून यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असं नाही तर लाखो करोडो अनुयायांचा त्यांनी अपमान केलेला आहे। आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की अमित शहानी या देशातील सगळ्या नागरिकांची देशाची माफी मागावी आणि पश्चाताप करून आपला जो गृहमंत्री पद आहे त्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयकुमार चौरपगार यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती, प्रधानमंत्री, भारत सरकार यांना निवेदन देऊन भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांची जाहीर माफी मागावी व असंविधानिक वर्तन करणाऱ्या अमित शहा यांना संविधानिक पदावर राहण्याचा अधिकार राहिला नसल्यामुळे त्यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे। अमित शाह हटाओ, अमित शाह हटाओ, हटाओ, अमित शाह हटाओ। इस देश में रहना है, इस देश को रहना होगा। बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांचा, सदैव बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। अरे संविधान के गद्दारों को, संविधान के गद्दारों को करके इस टिप्पणी के बावजूद होने के बाद अमित शाह से बहुत नाराज हो गए, असंतोष व्यक्त किया है और निषेध भी देश और विदेश में व्यक्त हो रहा है। इस देश का संवैधानिक मंत्री इस प्रकार की बात करे तो वो संवैधानिक पद पर कैसा रह सकता है?
उन्हें संवैधानिक पद पर रहने का कोई भी हक नहीं, इसलिए उन्होंने इस्तीफा देना चाहिए। भारतवासियों की माफ़ी मांगना चाहिए, यह हमारी मांग है। और ये निदर्शनें हमने यहाँ करवाई है। महामहिम राष्ट्रपति और माननीय पंतप्रधान इनको हमने निवेदन दिया है। ये निवेदन और निदर्शनें हम पूरे भारतवर्ष में डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहब के निर्देश से किए हैं। मी विजय कुमार तोरपगार, राज्य संघटक, भारतीय बौद्ध महासभा। या ठिकाणी आम्ही अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर, बडनेरा शहर येथील भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल आणि आंबेडकरवादी संविधानवादी यांना घेऊन एक निवेदन द्यायला माननीय महामहिम राष्ट्रपती आणि माननीय पंतप्रधान यांना निवेदन द्यायला आलेलो आहोत। हे निवेदन यासाठी आहे की 18 डिसेंबर रोजी भारताचे संविधानिक पदावर असणारे गृहमंत्री अमितजी शहा यांनी देशाचे संविधानकार, देशातील आणि विदेशातील करोडो लोकांचे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी केलेली आहे आणि देशाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा घोर अपमान केलेला आहे। त्यामुळे देशातील अब्जावधी कोट्यावधी लोक निराश झालेले आहेत, व्यथित झालेले आहेत। त्यांनी आता देशभर या टिप्पणीचा विरोध, आक्रोश ते करत आहेत। देशभर अशा प्रकारची आक्रोश आंदोलने होत आहेत। त्याचाच भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो होतो आणि हे आंदोलन आम्ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ट्रस्टी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या निर्देशानुसार या ठिकाणी आणि देशभर करण्यात आलेलं आहे। आज सगळे लोक या ठिकाणी आलेले होते। जवळजवळ 300 पेक्षा अधिक लोक या ठिकाणी असावेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या स्वाक्षरीनं महामहिम राष्ट्रपती आणि माननीय पंतप्रधान भारत सरकार यांना माननीय जिल्हाधिकारी सौरभ कटियार साहेब यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि वर पाठवण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ओबीसीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे खऱ्या अर्थाने नेते असून त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी कोल्हापुरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। कोल्हापूर शहराध्यक्ष स्वाती काळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली। मी स्वाती मंगेश काळे, शहराध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद। राजकारणातला बहुआयामी आवाज म्हणून भुजबळ साहेबांना आपण ओळखतो। एक निर्भीड वक्तृत्व कर्तृत्व असणारे आमचे साहेब आणि साहेबांना मंत्रिपदावरून का काढले ह्याचं आम्हाला तर काय ज्ञान नाही तितकं, पण बहुजनांसाठी एकमेव बुलंद आवाज जो आहे तो भुजबळ साहेबांचा आहे। कारण एक उदाहरण देऊ इच्छिते, कारण मागासवर्गीयांचं पदोन्नती आरक्षण जेव्हा रद्द केलेलं बाकी कोणतेही नेते आवाज उठवला नाही, पण भुजबळ साहेब एकमेव असे होते ज्यांनी पूर्वरत मागासवर्गीय आरक्षण पदोन्नती सुरू केलं। शिवाय ओबीसीचं जे राजकीय आरक्षण खंडित केलेलं ते भुजबळ साहेबांमुळे परत एकदा सुरू झालं आणि त्यामुळे भुजबळ साहेबांना आम्ही खरंच विसरू शकत नाही। भुजबळ साहेब फक्त ओबीसीच नाही तर बहुजन समाजाचा एक निर्भीड आवाज म्हणून आम्ही त्यांना ओळखतो आणि साहेबांना न्याय मिळाला पाहिजे आणि साहेबांना सन्मानपूर्वक मंत्रिपद बहाल केलं पाहिजे असं आम्ही सर्व ओबीसी संघटना, बहुजन संघटना आणि समता परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो आहोत महाराष्ट्र शासनाला। आदरणीय छगनजी भुजबळ साहेब यांची महाराष्ट्राला ओबीसीसाठी आयुष्यभर त्यांनी योगदान दिलेलं आहे। ते आयुष्यभर ओबीसीसाठी झटलेले आहेत। या ओबीसीसाठी त्यांना मंत्रिपदी त्यांची नियुक्ती करावी अशी कोल्हापूर जिल्हा ओबीसीच्या वतीने मी विनंती करतो। नामदार छगन भुजबळ साहेबांनी केलं होतं आणि त्यापासून आजपर्यंत राष्ट्रवादी वाढवण्यासाठी आणि राष्ट्रवादीमध्ये
12 बलुतेदार 18 बलुतेदार आणि सर्व वंचित पीडित घटकांना सोबत घेऊन आज जी महायुतीची सत्ता आहे ती फक्त माननीय नामदार माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ साहेबांच्या अथक प्रयत्नातनं आणि त्यांनी केलेल्या प्रचारातनं आणि सर्व बहुजन समाजाला महायुतीला असं मतदान करायला लावून प्रचंड बहुमत जे आज महायुतीला आहे ते त्याचं सगळं श्रेय आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांना जातं. म्हणून त्यांना मंत्रिपद गेलं पाहिजे. आणि निश्चितपणे जर आरक्षण वाचवायचं असेल तर भुजबळ साहेब त्या कॅबिनेटमध्ये असायला पाहिजेत. नाहीतर बहुजन 12 बलुतेदारांचं आरक्षण संपणार ह्यात काही मात्र शंका नाही. आदरणीय नेते छगन भुजबळ साहेब यांनी समता पक्षासाठी ओबीसीसाठी भरपूर काम केलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना कॅबिनेट दर्जाचा मंत्रिपद मिळणं अत्यंत गरजेचं होतं. पण ते महाराष्ट्राने त्यांना डावलेलं आहे. हे आम्ही ओबीसी समाज कोल्हापूर जिल्ह्याच्या ओबीसी समाज निषेध करत आहोत आणि त्यांना लवकरात लवकर ताबडतोब कॅबिनेटमधचा दर्जा मिळावा अशी सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही कळकळीची विनंती करत आहोत. आणि आमचा ओबीसीचा आवाज उठायचा असेल तर एकमेव आपला छगन भुजबळ साहेब अशी आमची कळकळीची विनंती आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एकेरी उल्लेख केल्याबद्दल व परभणी येथील घटनेबद्दल नांदेड येथे नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला. शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सुरेश दादा गायकवाड, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष BR कदम, काँग्रेस कमिटी महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, सुरेश हाटकर, पप्पू कुरतडीकर, विठ्ठल पावडे यांच्यासह नागरिक तथा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आपण नांदेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा जो अवमान वेळोवेळी भाजपच्या नेतेमंडळीकडून या ठिकाणी होत आहे आणि परभणीची घटना असेल, बीडची घटना असेल, याच्या निषेधार्थ आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज माननीय कलेक्टर महोदयांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आपण बघू शकता मागच्या 15 दिवसापासून देशामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल आणि संविधानाविषयी जी उलटसुलट चर्चा भाजपची नेतेमंडळी करत आहेत आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये भारताचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांनी जो वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्ष या ठिकाणी मैदानात उतरलेला आहे. सरपंचाची त्या ठिकाणी अपहरण करून हत्या करण्यात येत आहे. खरं तर ही एक प्रकारे दडपशाहीचं राजकारण चालू आहे की काय असं लोकांना वाटत आहे आणि या सर्व गोष्टीविषयी आज आम्ही मोर्चा काढला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. परभणीच्या जे कोठडीमध्ये निधन झालं त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला अटक झाली पाहिजे आणि त्यालाही कडक शासन या ठिकाणी झालं पाहिजे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर खासदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री भारताचे अमित शहा यांच्या निषेधार्थ आणि परभणीची जी जातीय दंगल पोलिसांनी माजवली त्या दंगलीच्या निषेधार्थ तसेच या दंगलीमध्ये मृत्युमुखी पडलेले सोमनाथ सूर्यवंशी आणि विजयराव वाकोडे यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी आज मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित केलेला होता. परभणीची घटना ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रस्ताविकेची तोडफोड झाल्याच्या नंतरची एक नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून उमटलेली असताना महाराष्ट्राचं पोलीस शासनाने ती घटना अत्यंत निर्दयीपणे हाताळलेली आहे आणि या घटनेमध्ये महिला, पुरुष, बालक यांचा विचार न करता अमानुषपणे लाठीचार्ज परभणीच्या पोलिसांनी केला. त्याच्यामुळं त्या लाठीचार्जात गंभीररित्या जखमी झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कस्टडीमध्ये मृत्यू झाला. खरं तर
परभणीच्या पोलीस प्रशासनाने आणि महसूल प्रशासनाने अक्षम्य अशी चूक केलेली आहे आणि त्यांची चूक या सर्व प्रकारास कारणीभूत आहे. 10 डिसेंबरला सकल हिंदू समाजाचा मोर्चा जो परभणीच्या मध्ये निघाला, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आला. तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अंतर फक्त 400 ते 500 मीटरचं अंतर आहे. असं असताना पोलीस प्रशासनाने मोर्चाची सकल हिंदू समाजाच्या मोर्चाची जी हिंसकता आहे, त्यांची जी भाषणं आहेत, ती भाषणे त्यांनी कुठल्याही प्रकारे रेकॉर्ड केलेली नाहीत किंवा मोर्चातील ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्या घोषणांचं सुद्धा रेकॉर्डिंग त्यांनी केलेलं नाही. आणि हे तर केलेलं नाहीच, दुर्लक्ष केलं. त्यांना पूर्णपणे मुक्त वाव दिला. तुम्ही जे काही करायचं, नंगानाच करायचा, तो नंगानाच तुम्ही करा, हा त्यांनी वाव दिला. आणि दुसरीकडे बाबासाहेबांच्या पुतळ्याला साधं संरक्षण एक पोलीस तिथं उभं केला नाही. एक पोलीस जर तिथं त्यांनी उभा केला असता तर आज महाराष्ट्र जो पेटलेला आहे तो महाराष्ट्र पेटलेला नसता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पोटातले ओठावर आले असून भाजपला घटना बदलायची आहे असे त्यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होत आहे. अशा व्यक्तीला गृहमंत्री पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी जनतेची माफी मागावी, अन्यथा त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी. या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. बाबा साहब का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे. संविधान का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे. संविधान के सम्मान में बीएसपी मैदान में, संविधान के सम्मान में बीएसपी मैदान में, महापुरुषों के सम्मान में बीएसपी मैदान में, ओबीसी के सम्मान में बीएसपी मैदान में. अशा प्रकारच्या प्रवृत्ती समाजातून जाणं गरजेचं आहे. लोकांनी त्यांना नाकारणं गरजेचं आहे. परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे त्या संदर्भामध्ये ज्या युवकाचा बळी गेलेला आहे त्याला न्याय मिळवणं गरजेचं आहे. कारण इथल्या प्रशासनाचं पण ती जबाबदारी आहे. कारण ह्या प्रशासनाने जर हे प्रशासन म्हणत असेल की आम्ही खरोखर आंबेडकरवादी आहोत, फुलेवादी आहोत, शाहवादी आहोत, तर या लोकांनी खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे. निव्वळ इलेक्शनच्या काळामध्ये बाबासाहेबांचे फोटो घेऊन फक्त पुढे येऊन फक्त मतं मागण्यासाठी ह्या लोकांनी बाबासाहेबांचा वापर केला जाऊ नये. एवढंच बाबासाहेबांच्या नावाचा वापर न करता खऱ्या अर्थानं समतामूलक जी समाजरचना आहे, समाज परिवर्तनाची दिशा बहुजन समाज पार्टीने देशाला घालून दिलेली आहे, ते आपण पुढे नेणं गरजेचं आहे. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गृहमंत्री अमित शहानी तात्काळ राजीनामा देणं गरजेचं आहे. संसदेमधले जेवढे विरोधी पक्ष असतील, जेवढे काय विरोधातले लोक असतील, ह्या लोकांनी तिथं आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि तिथंच आपल्याला न्याय मिळणार आहे. आपल्याला संसदेच्या बाहेर न्याय मिळू शकत नाही. बाबासाहेबांचं एक कोटेशन आहे. बाबासाहेब मरेपर्यंत म्हणायचे की आपणाला संसदरूपी सत्ता मंदिर ताब्यात घेणं गरजेचं आहे. बहुजन समाजानं संसदेमध्ये जाणं गरजेचं आहे, विधान भवनामध्ये जाणं गरजेचं आहे, लोकल बॉडीमध्ये जाणं गरजेचं आहे आणि तिथं आपले प्रश्न मांडणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थानं आपल्याला काय होईल, इथं न्याय मिळेल. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानाच्या निषेधार्थ व परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या
निर्घृण हत्येच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे यांच्या नेतृत्वात आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी गृहमंत्री अमित शहा यांनी देशाची माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। एक दिवसीय चाललेल्या धरणे आंदोलनात पक्षप्रभारी निरीक्षक विठ्ठल घोडके, प्रदेश सचिव AB इंगळे, जिल्हा प्रभारी विक्की वाघमारे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। बहन जी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। BSP आई है, नई रोशनी लाई है। BSP के वास्ते खाली करो रास्ते। BSP मैदान में। बहन मायावती तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बहन मायावती तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अमित शाह मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। माफी मांगो अमित शाह, माफी मांगो माफी मांगो माफी मांगो अमित शाह, माफी मांगो माफी मांगो माफी मांगो। देश के गद्दारों को जूते मारो सालों को। बाबा साहब का अपमान करके नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। बाबा के सम्मान में BSP मैदान में। बाबा तुम या देशामध्ये संविधानाचे रचिता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिलेली आहे आणि ज्याची कुठलीही अवकात नसता वेळेस बाबासाहेबाच्या संविधानामुळे जो माणूस आज या देशाचा केंद्रीय गृहमंत्री झाला, ज्या माणसाची अवकात म्हणजे एखाद्या शेतामध्ये काम करण्याच्या ऐवजी किंवा कुठल्या दुकानामध्ये काम करण्याच्या ऐवजी कुठलीच अशी अवकात नव्हती, त्या माणसाची अवकात या देशामध्ये जर कोणी तयार केली असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। हे यांनी विसरता कामा नाही। देशामध्ये वातावरण असं तयार करून ठेवल्या गेलेलं आहे की ह्या देशामध्ये फक्त केवळ आणि केवळ हे संविधान म्हणजे दलितासाठी आहे का? ह्या देशामधल्या दबाकुचल्या लोकांपासून गरीबापासून जे श्रीमंतापर्यंत हे संविधान कामाचं आहे। हे संविधानच म्हणजे ह्या देशातला जो फकीर असेल त्याच्या सुद्धासाठी तो संविधान कामाचा आहे। ह्या देशातला राजा जो कोणी असेल स्वतःला म्हणणारा त्याच्यासाठी सुद्धा देखील हे संविधान कामाचं आहे। एवढं संविधान कामाचं असता वेळेस जाणून बुजून डोक्यामध्ये जातीयता ठेवून ह्या देशातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय येतील हे मनामध्ये ठेवून ह्या अमित शहानी जे ह्या संसदेमध्ये अपमानास्पद जे बोललेलं आहे, हे म्हणतात की भगवान इतने बार अगर भगवान का नाम लिया होता तो आप स्वर्ग में चले जाते। माझं हे म्हणणं आहे की खरंच अमित शहाला जर स्वर्गात जर जायचं जर असेल तर त्यांनी ह्या मनुस्मृतीचं खरोखर पूजन करावं आणि हे केंद्रीय मंत्री जे पद आहे, जे गृहमंत्र्याचं पद, हे याचं त्यागपत्र देऊन टाकावा। एवढंच त्यांना जर प्रेम असेल भगवानाविषयी, आम्हाला त्यांच्या भगवानाविषयी काही देणं घेणं नाही, पण ज्या देशामध्ये बाबासाहेबांना संविधान देऊन ज्या माणसाची कुठलीच अवकात नव्हती, या माणसाला सर्वस्व जर त्यांनी दिलं जर असेल तर आमच्याकरता हे कुठले म्हणजे एक प्रकारचे आमचे भगवानच आहेत। आम्ही तर कुठल्या देवदेवताला मानणार नाही, पण आमच्यासाठी देव जर कोणी जर असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत। याकरता आम्ही त्या अमित शहाचा निषेध करण्याकरता ह्या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। कारण बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांचा निर्देश आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने झाले पाहिजे आणि अमित शहाला हे राजीनामा अमित शहाने दिला पाहिजे। त्यांनी जे शब्द बोललेले आहेत ते शब्द पाठीमागे घेण्यात यावं आणि त्यांच्या पार्टीने त्याच्यावर उचित कारवाई करण्यात यावं ही बहुजन समाज पार्टीची मांग आहे। या ठिकाणी कुमारी मायावतीजी यांचे प्रमुख निर्देश व आदेशानुसार अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेलं बेताल वक्तव्याचा निषेध करून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या तोडफोड प्रकरणावरून मृतक सोमनाथ सूर्यवंशी यांचे मृत्यूला जबाबदार पोलीस प्रशासनाच्या विरोधात बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे प्रदर्शन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने बहन कुमारी मायावतीजी यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारत देशामध्ये अमित शहा यांनी
संसदेमध्ये 17 तारीखला जे काही वक्तव्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ते अत्यंत घृणास्पद असल्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी आज हे धरणे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमची मागणी ही आहे तर येणाऱ्या या 24 तारखेपर्यंत, आजच 24 तारीख आहे, या 24 तारखेपर्यंत जर आपण माफी मागितली नाही तर बहुजन समाज पार्टी याचा संपूर्ण भारत देशामध्ये निषेध करत आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्तेगण या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सोबतच या अमित शहांनी या संपूर्ण बहुजन समाजाची माफी मागावी आणि आम्ही आमच्या मागणीतर्फे त्यांचा राजीनामा मागत आहोत आणि त्याचसाठी राष्ट्रपतीकडे जिल्हा कलेक्टरच्या माध्यमातून आम्ही निवेदन सादर केले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरला आले असता पत्रकारांशी बोलताना म्हणाले की काँग्रेस पक्षाने आधी गृहमंत्री अमित शहा यांचे विधान संपादित करून त्यावर राजकारण केल्याबद्दल माफी मागावी। त्यांनी संसदेचे अधिवेशन बिघडवले। पंतप्रधान मोदींनी संसदेत आपल्या भाषणात ज्या पद्धतीने काँग्रेसचा पर्दाफाश केला त्या काँग्रेसने नेहरूंपासून इंदिरांपासून राजीव ते सोनियांपर्यंत सातत्याने संविधानाचा कसा अवमान केला हे सर्व समोर आल्यानंतर काँग्रेस हतबल झाली आहे। राहुल गांधी यांनी सातत्याने संविधानाचा अवमान करून आरक्षण नाकारले आणि निराश होऊन असे वागत आहेत। ही तीच काँग्रेस आहे जी सतत बाबासाहेबांचा अपमान करते। असं आहे की पहिल्यांदा तर काँग्रेस पार्टीने या गोष्टीकरता माफी मागितली पाहिजे की अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करून आणि त्याच्यावर त्यांनी संसदेचा वेळही खराब केला आणि आता जनतेचा वेळ देखील खराब करताय। खरं म्हणजे संसदेमध्ये बोलत असताना ज्या प्रकारे माननीय मोदीजींनी काँग्रेस पक्षाला एक्सपोज केलं आणि कशा प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि भारतातल्या संविधानातल्या आरक्षणाला देखील नेहरूजींचा, इंदिराजींचा आणि संपूर्ण गांधी घराण्याचा वारंवार विरोध राहिला आहे, हे पूर्ण पुराव्यासहित ज्यावेळेस जगासमोर मोदीजींनी आणलं त्यामुळे काँग्रेस पार्टी अशा प्रकारे आता नाटक करण्याचं काम करते आहे। खरं म्हणजे याच काँग्रेस पार्टीने कधीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही, जाणीवपूर्वक त्यांना पाडलं। आणि एवढंच नाही तर अगदी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या इंदू मिल, तिथे इंदू मिलच्या जागेवर स्मारक व्हावं याकरता इतके वर्ष आंदोलनं करावी लागली, पण सुईच्या टोका एवढी जमीन देखील काँग्रेसच्या सरकारने दिली नाही। पण मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर आणि मी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे गेलो, 3 दिवसामध्ये 2000 कोटी रुपयाची जमीन ही राज्य सरकारला दिली आणि आता त्या ठिकाणी स्मारक होत आहे। लंडनमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब शिकले त्या ठिकाणी ते घर लिलावात निघालं होतं। काँग्रेसच्या सरकारकडे अनेक संघटनांनी मागणी केली की हे घर लिलावात जाऊ देऊ नका, त्यांनी लक्ष दिलं नाही। पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर ते घर आम्ही घेतलं। महू असो, दीक्षाभूमी असो, अलीपूर रोड असो, प्रत्येक ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम हे मोदी सरकारने आणि भाजपने केलेलं आहे। काँग्रेसला फक्त त्यांचं नाव वापरायचं आहे आणि त्यांचं नाव वापरून राजकारण करायचं आहे, मात्र कुठलाही सन्मान हा कधीही त्यांना काँग्रेसने दिलेला नाही, भारतरत्न देखील काँग्रेसने दिलेला नाही, हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो। जय भीम मिल्याच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन। जय भीम।